पाहू शकता मित्रांनो, मटण आहे चुलीवरती शिजत आहे पूर्ण, नाही का चुलीवर जाजू आणि पीस पण पाहू शकता तुम्ही एकदम. तर कसं आहे, मटण खायचं म्हटलं तर टिकून खाण्यात काय माझी नाही, तुम्हाला माहिती. आणि असा ताव मारायचा. हे पहा, वरून आपण थोडंसं मटण घेऊ. भात खाता की ना थोडंसं वरतून आहे ना मटणा सूप वापराच. सगळं म्हणजे सुक्का पण चांगलं आहे, मटण पण चांगलं आहे, रस्सा एकदम व्यवस्थित आहे, सगळं जेमतेम आहे. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर फूड विथ राहुल या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज आलेलो आहे कोरेगाव भीमा येथील पुणे नगर रोड हायवेवरील स्वराज मटण खानावळ. तर इथं मिळते स्पेशल बोलायचे मटण, मासवडी व चिकन थाळी. चला पाहूया आपण इथं कशी क्वालिटी आहे त्यांची. हो शकतो हॉटेल स्वराजला, आणि त्यांचं चाललंय इथं रस्साच. कशाचा रस्सा आहे? मटनचा, मटन चिकन. म्हणजे जो आपण ते दनगरी टाईप किंवा आख्या बाकराचं म्हणतो त्या टाईप. हा हा, चुलीवरती भाकरी चालू आहे. पहा मित्रांनो, पूर्णपणे मटनचा जो स्टॉक आहे शिजवलेला तो वापरलेला त्यांनी भाजीला. म्हणजे पूर्णपणे नाही का, काही काही ठिकाणी पाहतो पाणी वापरतात मसाल्याच्या नंतर जे वरून, नाही का, तसं पूर्णपणे भाजी मटनच्या स्टॉकमध्येच केली जाते. म्हणजे तो पूर्णपणे मटणाचा फील जो जाणवतो ना तो त्या मटनच्या स्टॉकमुळे जाणवतो ओरिजिनल. दादा रस्सा तुम्ही स्वतःच बनवता ना? हे पहा मित्रांनो, स्वतः मालकच हे सगळं रस्सा बनवतात. तर हे काय करताय आता? मेथीची भाजी. हे पाहू शकता मित्रांनो, आता पूर्णपणे उकळी आलेली आहे मटणाला. म्हणजे आता मटणाची भाजी रेडी झालेली. हे पहा, किती घट्ट आहे रस्सा. दादा काय घेतलं होतं? एक थाळी, मटण थाळी मटण कसं आहे? एकदम व्यवस्थित मस्त आहे. आवडलं जेवण? हो एकदम मस्त. थाळीमध्ये तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त? सगळं म्हणजे सुक्का पण चांगलं आहे, मटण पण चांगलं आहे, रस्सा एकदम व्यवस्थित आहे, सगळं जेमतेम आहे. थाळी आवडली हो तुम्हाला? आवडलं. हे आहेत हॉटेलचे मालक श्री भाऊसाहेब केदारी. हे स्वतः सगळं इथं मटण बिटन करतात. आणि तुम्ही पाहिलं असेल बाकी किचनमध्ये मी दाखवलं तुम्हाला, जे त्यांनी आज मेथीची जी भाजी बिजी केली होती ही पूर्णपणे आपले घरगुतीच सगळं. आणि जे मसाले बिसाले आपण जे वापरतो पूर्णपणे घरी. मित्रांनो, स्वराज मटण खानावळ हे असं आहे की तुम्हाला इथं किचनमध्ये गॅस राजेवर दिसला नाही. म्हणजे पूर्णपणे चूल भाकरी जी आहे, भाकर असेल रस्सा असेल, पूर्णपणे चुलीवरतीच केला जातो. आपण हॉटेल चालू होऊन किती दिवस झाले दादा इथे? 8 महिने. 8 महिने. या 8 महिन्यामध्ये चांगला रिस्पॉन्स जरा पाहतोय आपण, क्राऊड पाठीमागे आहे चांगले. आणि साधारणतः आपलं हॉटेल सकाळी किती वाजता चालू होतं? 10:30. आणि हे जे मटन बिटन आहे हे तुम्ही रोजची रोज स्वतः जाऊन आणतात? हो, म्हणजे पहा मित्रांनो, मटन स्वतः मालक जाऊन आणतात, त्याच्यामुळे मटणामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नसतं. आणि तुम्ही थाळ्या पण पाहिल्या असेल. पण मी एक आतमध्ये एक थोडंसं ऑब्झर्व केलं किचनमध्ये की त्यांनी ज्या थाळ्या भरत होते त्याच्यामध्ये ते कधीच पीस मोजून टाकत नव्हते. म्हणजे जे काय येईल पळीमध्ये जे त्या टाईपच. म्हणजे काय आपण हॉटेलला गेलो की तुम्हाला मोजून 4 पीस किंवा 5 पीस दिले जातात. म्हणजे ह्यांनी मी पाहिलं, ऑब्झर्व केलं की तिथं मोजून पीस थाळीला लावलेच नव्हते. ह्या टाईप ह्या थाळ्या आहे. आणि हे पहा मासवडी, ही मासवडी जी दिसते तुम्हाला एकदम भरगच्च थाळी, याच्यामध्ये स्वीट. आणि ह्याच्यामध्ये आपण हे ज्या भाज्या आहेत ह्या वेगवेगळ्या देतो का? रोज चेंज. म्हणजे आज आता मेथीची भाजी आणि मला वाटतं हे दोडक्याची भाजी ना, दोडक्याची भाजी. म्हणजे डेली हे चेंज राहतं. बाकी आपलं हॉटेल बंद कधी असतं दादा? एकादश आणि चतुर्थी. ह्या व्यतिरिक्त आपण आणखी काय देतो आपल्या हॉटेलमध्ये? मच्छी. अच्छा, मच्छी, चिकन, अंडा थाळी, चिकन थाळी. ओके. म्हणजे आपण 1-2-3 प्रकारच्या थाळ्या देतो रेग्युलरला. जी मासवडी थाळी ह्याचं रेट काय आहे? 200 रुपये. 200 रुपये. हे पहा मित्रांनो,
थाळीचे जर हे रूप पाहिलं तुम्ही तर म्हणजे हे 200 रुपयाला तुम्हाला म्हणजे सरणार नाही ह्या टाईप थाळी. मासवडीचे 4 पीस आहे, रस्सा आहे, स्वीटमध्ये दिले जाते. आणि ही जी मटनची आपली स्वराज स्पेशल आहे ना, हिचं काय 470. ओके, म्हणजे आपण बऱ्यापैकी हॉटेलला जेवलो तर ह्या टाईपची जी थाळी 500-550 रुपये रेट आहेत बाहेर बऱ्यापैकी ठिकाणी. आपण 470 रुपये 470 रुपयामध्ये ही थाळी देतो. बाकी रस्सा आणि भाकर कसं काय अनलिमिटेड असतो. ओके, म्हणजे 470 रुपयामध्ये अनलिमिटेड. आणि रेग्युलर मटन थाळीचा रेट काय आपला 270, म्हणजे डवारा टाईप म्हणतो किंवा आपली घरगुती टाईप. हां मित्रांनो, पहा इथे तुम्हाला आले की तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे. इथं मच्छी आहे, चिकन आहे, मटन आहे. आणि शक्यतो स्वराजला आलं तर मटनच ट्राय करायचं, जास्त वेगळं ह्याच्यात काय पडायचं नाही. आणि जर व्हेज असेल तुमचे मित्रमंडळी तर आहेच आपलं. चला मी तुम्हाला ट्राय करून सांगतो आता. हे पाहू शकता मटन, हे पहा सहज बोटाने जर हे केलं तरी शिजलं एकदम प्रॉपर नाही का. आणि मटन शिजलं व्यवस्थित तरच त्याची क्वालिटी. हां खरंच एक नंबर आहे. आता हे रस्स्यामध्ये ना आपण खडे मसाले जाणवत नाही जास्त ओव्हर, म्हणजे नॉर्मल एकदम. बघा मित्र, काय काय ठिकाणी गेलं आपण की वरतून नुसतं हां घशामध्ये आग होती किंवा वरतून तेल असतं भरपूर नाही का. तसं या थाळी पाहिली की याच्यात काय वाटत नाही, एकदम नाही का बॅलन्स टेस्ट आहे. आणि मसाले पण एकदम घरगुती टाईपचे. त्यांनी पाहिलं मी वाटण वापरतात, त्याच्यामुळे वाटण वापरले काय होतं पूर्णपणे जागरणाचा फील येतो. कसं आहे मटण खाता की नाही शक्यतो टिकून खायचं नसतं, पण एक नाही का. आणि मटन फ्राय पण पाहू शकता तुम्ही, शिजलेलं एकदम परफेक्ट. मसाला पण ट्राय करू नाही का मटणाचा फ्रायचा. फ्राय पण त्यांनी जे केले ना जास्त मसाले काय वापरलेले नाही. जो मटणाचा रस्सा आहे ना तेच आणि 1-2-3 वरून फक्त मसाले वापरले पण. हां त्याने त्रास नाही होत, जास्त मसाला वापरला त्रास होतो बरोबर. काही त्रास नाही, अजिबात तिखट नाही, म्हणजे एकदम जे पाहिजे ना बॅलन्समध्ये त्या टाईप आहे. आणि आळणी रस्सा पाहू शकतो नाही का. खरंच आळणी रस्सा आहे ना एकदम अप्रतिम. पूर्णपणे मटनचा स्टॉक आहे, वरतून पाणी अजिबात वापरलेलं नाही. जे मटण शिजलं काय काय ठिकाणी काय करतात पाणी जास्त आणि मग ते खोबरं वगैरे टाकून तर बॅलन्स केलं, पण तसं काही नाही. पूर्णपणे ओरिजिनल आळणी मिठाचंच पाणी, हळद आणि मीठ वापरूनच नाही का मटण जे शिजवले त्याचंच पाणी. पीस पण पाहू शकता शिजलेलीच एकदम नाही का. सहज आपलं बोटाने म्हणलं तरी वेगळं. मटण तर मी तुम्हाला पूर्ण खाऊन दाखवतोच, पण मासवडी आपण ट्राय करू. मित्र हे पाहू शकता मासवडी, म्हणजे पूर्णपणे स्ट्रक्चर जे ना ते खोबऱ्यातून ते बनवलं जातं ना, मी ते जाणवतं मित्रांनो. हा जो मसाला पाहता ना खोबरं शेंगदाणं मला वाटतं तीळ पण वापरले जातात ना याच्यामध्ये हावरी, मग ती जाणवते पूर्ण नाही का. कधी पाहू शकता तुम्ही. आणि साईज पण पहा एकदम बिग साईजमध्ये मासवडी त्यांनी बुंदी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे मेथीची भाजी, जनरली मेथीची भाजी हे कुठं हॉटेलला देत नाही जास्त करून, काही ठिकाणी. ओके, म्हणजे पालेभाज्या पण आपण थाळीला देतो या. ओके, हप्त्यातनं आठवड्यातनं 1 ते 2 वेळा मेथीची भाजी ही सुद्धा देतात. हे पाहू शकता तुम्ही नाही का. आणि एकदम सिंपल केलेली आहे. त्यात कांदा लसूण आणि मिरचीमध्येच, लसूण आणि मिरची दिसते याच्यामध्ये नाही का. कारळाची आणि जवसाची चटणी पण आहे. लाल मिरची ठेचा नाही, हां लाल मिरची हे पहा मित्रांनो, लाल मिरचीचा ठेचा आहे, खाऊन पाहतो. तिखट असतो बरं का बरोबर. आग आहे आग, तिखट आहे. तुम्हाला तिखट खायचं असेल तर मिरचीचा ठेचा नक्कीच खा तुम्ही. आता साधारण आपल्याला रोज मटण किती लागतं? 10-12 किलो. म्हणजे तुमचं डेली 10 ते 12 किलो मटण हे आपलं जातंच. आणि रोजची रोज मला वाटतं संध्याकाळी कधी कधी हॉटेल लवकर बंद होतं तुमचं. आपलं मटण संपलं की बंद होतं. अच्छा, मटण संपलं की बंदच.
हां पहा मित्रांनो, म्हणजे काही ठिकाणी मला रात्री हॉटेल 12-1ला चालू दिसतात, पण दुसऱ्या दिवशी मग मटनही कधी कधी शिळ असतं नाही का. तसं यांचं हॉटेलच 9 ते 10ला बंदच असते कधी कधी. म्हणजे तुम्हाला जर जेवायला यायचं शक्यतो लवकरच या, कारण एकदा मटन संपलं की पुन्हा बनवत नाही ते त्यासाठी. आणि रोजची रोज त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या दिवशी सुद्धा मटन फ्रेश चालू होतं. सकाळी साधारण 12-12:30ला चालू होतं जेवण ना. 12 वाजता हो 12ला, सकाळी 12ला जेवण चालू होतं. मासवडीची पण थाळी ना खरंच खूप छान आहे. म्हणजे जास्त कुठं तिखट नाही, काय नाही काय नाही. आणि तुम्हाला खरंच तिखट लागत असेल तर बाकी मिरचीसाठी ह्याचा त्यांनी ते दिलेलंच आहे. मला वाटतं ह्या ज्या भाज्या दिसतात ना, ह्या हॉटेलला मी पहिल्यांदाच ट्राय करतोय. मेथीची भाजी असेल, दोडक्याची भाजी असेल, हे जेमतेम कोणीही हॉटेलला देत नाही तुम्हाला. तुम्ही जे हॉटेल टाकलं ही कन्सेप्ट सुचली कशी दादा तुम्हाला? पहिलं हॉटेल लाईनला कामाला हा. होतो. काम करून जर माहिती झाली हम्म. मग आपण दुसऱ्याचं काम करण्याचं आपण स्वतःचं वैयक्तिक करू. ओके म्हणजे हा कवर आपण दुसरी काम तरी कवर करू शकतो. शेवटी एक म्हणजे तुम्ही सगळं स्वतः शिकलेलं आहे आधी. ओके म्हणजे तुम्ही दादा हे दादा पहिले हॉटेलला काम करून स्वतः नंतर स्वतः शिकून हे चालू केलेले नाही का. आणि जो माणूस कष्ट करून वर येतो तो क्वालिटीत कधी कॉम्प्रोमाइज करत नाही, हे एक लक्षात ठेवायचं. भाकर सोडून घेतली मित्रांनो. तर कसं आहे, मटण खायचं म्हटलं तर टिकून खाण्यात काय माझी नाही, तुम्हाला माहिती आहे. जे ज्यारी माझे कोणी व्हिडिओ पाहिजे त्यांना माहिती आहे आपली खाण्याची स्टाईल कशी असते. पूर्णपणे भाकरी चुरून घ्यायची, वरतून मस्तपैकी मटण घ्यायचं आणि असा ताव मारायचा. खरंच खूप छान आहे. हे जे फ्राय सुद्धा केले ना, ह्याला एक स्मोकी फ्लेवर जाणवतोय, कारण ते पूर्णपणे चुलीवरती झालेले आहे. आणि मटण पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. सुकट पण पहा. आणि रश्श्यामध्ये सुद्धा त्यांनी जी चरबी वजडी पूर्णपणे रश्श्याला वापरलेली, त्याच्यामुळे तो जो आहे ना, जो मेन मटणाचा जो फ्लेवर जाणवतो तो खरं तर तो वजडीमध्ये आणि त्या चरबीमध्ये असतो ना, तो पूर्णपणे रश्श्याला जाणवतोय. हे पहा मटण. आणि विशेष म्हणजे ह्यांचा रस्सा जाणवतो की तो मटणाचा आहे, हा रस्सा जाणवतो. काही काही ठिकाणी ना पूर्णपणे रस्सा फक्त तिखट गरम मसाले जाळ करतात, पण इथं पूर्णपणे त्या मटणाला जाणवतं. हे पाहू, पिऊ शकतो आपण. खरंच खूप छान आहे. रस्सा मी आणखी एक टाकली पण पिऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण आता आणि भात मागवलेला आहे. मासवडी थोडीशी तिखट कमी आहे, तर ठीक आहे. मासवडी ओके. स्वराजला आले तर मटनच ट्राय करा, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आणि मासवडी ताई पण ओके, काय प्रॉब्लेम नाही. हे पहा मित्रांनो, आणि भात आला. कॅमेराजवळ घ्या बरं. ह्याच्यात पाहू शकता तुम्ही मटण आणि चिकनचे पण पीस आहे नाही का, म्हणजे प्रॉपर मटण आणि चिकनमध्येच तो आणि भात बनवला जातो. हे पहा पीस जाणवते तुम्हाला, याच्यात दिसते पूर्ण पण नाही का. हे पहा याच्यात पूर्णपणे तो शिजवता की नाही ना, मटणच्या पाण्यात शिजवलेला आहे राईस, पूर्णपणे तो जाळवतो त्याचा फ्लेवर. हे पहा, वरून आपण थोडंसं मटण घेऊ. थोडंसं वरतून आणि सूप घेतलं ना तुम्ही, ह्याच्यात सांगू शकत नाही क्वालिटी. तर थोडंसं पहिल्यांदा नॉर्मली जे कमी हे जाणवतो ना फ्लेवर, नॉर्मली वरून मटणाचं जेव्हा सूप घेतलं का एकदम फुल फ्लेवर जाणवतं.
त्याच्यामुळे तुम्ही ताळ आणि भात खाता की ना थोडंसं वरतून आहे ना मटणा सूप वापराच. सर एक नंबर. आणि सूप पण छान होतं. खरंच मित्रांनो आपल्या चॅनलवरती आता मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकतोय. तुमच्या जवळचे कुठलं हॉटेल असेल चांगलं ते नक्की सुचवा तुम्ही. आपण तिथे हॉटेलला जाऊन टेस्ट ट्राय करू, रेसिपी दाखवू. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी जेवण ज्यावेळेस ट्राय करतो तर रेसिपी पण दाखवायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नाही का की दादा रेसिपी पण दाखव थोडी जास्त म्हणून. तर आपण आणखी किचनमध्ये पण जास्त रेसिपी दाखवूया. कसं होतं प्रत्येकच ठिकाणी किचनमध्ये आपल्याला परमिशन भेटेल असं काही नाही, पण जिथं आपल्याला परमिशन भेटेल तिथून आपण किचनमधलं पण पूर्णपणे तुम्हाला रिव्ह्यू दाखवू किचनमध्ये कसं काय चालू आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ नक्की पाहत जा, शेअर करत जावा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात. कसं आहे तुमच्या कमेंट्स आल्या तर मला कळेल की माझं काय चुकतं आहे किंवा काय बरोबर आहे. तसेच आपण आता भरपूर ठिकाणी आणखी ट्राय करणार आहे. तुम्ही नक्की मला ठिकाण सांगा, आपण त्या ठिकाणी जाऊन नक्की ट्राय करूया. चला धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.